रिपरिप सुरू आहे। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। पंचगंगा नदी सध्या पुन्हा एकदा पात्राबाहेर गेलेली आहे। धरणाचे 7ही दरवाजे उघडले, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची धाकधूक वाढलेली आहे। इतकंच नाही तर शहर भागामध्ये परिसरात पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे। नागरिकांची त्यामुळे तारांबळ उडतीये। कोल्हापुरातील पावसाच्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। घेतलेल्या पावसानं या आठवड्यात पुन्हा एकदा कोल्हापुरात जोर धरल्याचं पाहायला मिळते। सध्या कोल्हापुरात पावसाची रिपरिप जी आहे ती पाहायला मिळते। या सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जर पाहायचं झालं तर प्रशासन मात्र सतर्क आहे, कारण ऑगस्ट महिन्याच्या 15 हा सुरू झालेला जो पाऊस आहे तो कुठेतरी मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा नदी जी आहे ती विशेषतः करून ऑगस्ट महिन्यामध्ये पात्राबाहेर पडल्याचं पाहायला मिळते। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा जो जोर आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते आणि याच्यामुळेच राधानगरी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत सर्व दरवाजे उघडलेले आहेत, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। खरं तर धरणांची स्थिती जर पाहिजे झालं तर धरणं भरलेली आहेत। नद्यांचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडत असताना प्रशासन जे आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये विशेषतः खबरदारी जी आहे ती घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। सकाळपासूनच कोल्हापुरात जे पावसाची रिपरिप आहे त्यामध्ये नागरिकांची सुद्धा कुठेतरी तारांबळ उडत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी गणेशोत्सव काळामधले ज्या बाजारपेठा असतील त्या बाजारपेठांमध्ये सुद्धा या पावसाचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय। जर सध्याची संपूर्ण परिस्थिती पाहायची झाली तर या ऑगस्ट महिन्यातल्या पावसामुळे प्रशासन सुद्धा तितकंच अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय, कारण अलमट्टी धरण जे आहे ते सुद्धा त्या धरणामधला पाणीसाठा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। राधानगरी धरणातल्या स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते उघडले आहेत, त्यामुळं या सगळ्या धरणांमधून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग असेल, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होते का असा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। त्यामुळेच प्रशासन वेळोवेळी खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते करत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।